वेलकम बॅक टू विनय भटक्या. आज आपण आहोत दापोलीला आपण गेलेलो आहे. कारण तिकडे आमच्या सर्व भाऊ बहिणींचं गेट टुगेदर होतं आणि त्याकरता ठाण्यावरनं आम्ही मांडवी एक्सप्रेसनी प्रवास करणार आहे. आता स्टेशनवर आलेलो आहे. इथे सकाळी 7:55ची जी मांडवी एक्सप्रेस आहे तिने जाऊन आम्ही खेडला उतरणार आणि खेडवरनं रिक्षानी दापोली जाणार. गाडी जवळजवळ 1.5 ते पावणे 2 तास लेट होती. त्यामुळे उभं राहून कंटाळा आला. गाडीमध्ये माझ्या बहिणींनी चिकन बर्गर घेऊन आली होती आणि तो चिकन बर्गर बऱ्याच वेळ सकाळी 6:30 पावणे 7पासून आम्ही उभं होतो. त्यामुळे बरीच भूक लागली होती. गाडी 9:30 पावणे 10ला आली आणि मग गाडीमध्ये मस्तपैकी चिकन बर्गर खाल्ला. गाडीचं बाहेरनं दिसणारं हे आहे. नंतर गाडी आली पनवेल. गाडीला स्टॉप होता पनवेल आणि माणगावला. गाडी तिथे प्लॅटफॉर्मवर थांबली होती पनवेलच्या माणगावच्या इथे. आणि मग तुम्ही बघू शकता हे स्टेशन आहे. आणि ह्या स्टेशनवर पहिला जो स्टॉप होता तो पनवेलचा होता. दुसरा स्टॉप होता तो माणगावचा होता. सुंदर आहे. कोकण रेल्वेची सगळी स्टेशनं ही अतिशय सुंदर आहेत. आणि नंतर मग ही बघाल तर सिनरीसुद्धा अतिशय सुंदर आहे. पण अनफॉर्च्युनेटली आमच्या विंडोची ग्लास अतिशय घाणेरडी होती. म्हणजे हे लोक साफसफाई करतात की नाही बाहेरनं हेच कधी कळत नाही. कारण कोकण रेल्वेला जात असाल तेव्हा सिनरी इतकी चांगली असते, पण जर ग्लास खराब असेल तर दिसत नाही. मग नंतर आम्ही आलो. पुढचा जे स्टॉप होता ॲक्च्युली ऑफिशियली स्टॉप नव्हता. करंजडे म्हणून जे स्टेशन आहे तिकडे होतं. आणि ह्याच करंजाडी आणि दिवाण खटावी या स्टेशनामध्ये कोकण रेल्वेचा थर्ड लॉंगेस्ट 4.3 किलोमीटरचा टनेल लागतो. म्हणजे हे करंजाडी तुम्ही स्टेशन सोडलं की तुम्हाला तो मोठा बोगदा लागतो. कोकण रेल्वेला गाड्या नेहमीच बाजूला काढतात. कारण सिंगल ट्रॅक असल्यामुळे समोरनं येणारी गाडी जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत गाडी आपली दुसऱ्या प्लॅटफॉर्मला स्टेशनला सायडिंगला घेतात. आणि एकदा का दुसरी ती गाडी पास झाली का मग आपली गाडी परत सोडतात. त्यामुळे कोकण रेल्वेला गाड्या उशिरा होणं हे साहजिकच आहे. कारण एखादी गाडी झाली का दुसरी पण गाडी लेट होते. हे बघा, हे काय सिनरी आहे. पण तुम्हाला आपल्याला दिसते हे भुरकट दिसतं आहे. कारण बाहेरनं अतिशय घाण ग्लास होती. साफ करायचा प्रयत्न केला तर कोकण रेल्वेच्या यांनी जेव्हा आतमध्ये साफ करतात तसेच बाहेरनंसुद्धा ACच्या गाड्या काचासुद्धा साफ करावं ही त्यांना विनंती आहे. कारण इतकी सुंदर सिनरी जर तुम्ही बघू शकत नसाल का तर तुमचा काचचा ग्लास कोचचा ग्लास हा खराब असल्यामुळे तुम्ही बाहेरचं सिनरी एन्जॉय करू शकत नाही. कोकण रेल्वे पावसाळ्यानंतर जाण्यात पण खूप मजा असते. आम्ही आता पोचलो ते खेडवरनं दापोलीला. हे माझ्या बहिणीचं एक बहीण आणि एक भाऊ ह्या सोसायटीमध्ये राहतो. सुंदर अशी ही सोसायटी आहे. गिमवणे मला वाटतं गिमवणे म्हणून एक एरिया आहे दापोलीचा. त्या तिकडेच ते राहतात आणि तिथे हे बांधलेलं घर आहे तर सोसायटी आहे. तर भाऊ आणि बहीण दोघंही राहतात. आम्ही टोटल 18 जणं जमलो होतो. बऱ्याच दिवसांनी सगळे भाऊ आणि बहिणी विरारवरनं होते, काही वसईवरनं होते, काही डोंबिवली, नंतर काही जण आले होते मिरजवरनं, पुण्यावरनं, गोरेगाववरनं, असे सगळ्याच ठिकाणावरनं आम्ही असे एकत्र जमलो होतो. साधारण 1.5-2 वर्षांनी आम्ही असे एकत्र प्लॅन करतो. त्याच्याकरता आम्ही सगळे इथे जमलो होतो. दापोलीची हवा पण अतिशय सुंदर होती. आणि तो जो गाडी 3 तास लेट आल्यानंतर 3 वाजता आम्ही घरी पोचलो. आणि आमच्या बहिणींनी बघा हे किती सुंदर असं सुरमईचं कालवण
सुरमई तळलेली, नंतर कारली जी काटेरी असतं ते तळलेलं, असं जेवण मस्त की गरमागरम जेवण आम्ही 3 वाजता घेतलं. बरीच मंडळी बसनी आली, काही टॅक्सीनी आली, काही स्वतःच्या गाडीने आली. त्यामुळे एक एक जण सकाळपासून यायला सुरुवात झाली होती. सुरमई आणि हे फिश दापोलीच्या हर्णे बंदरावरनं माझ्या बहिणीने घेऊन आली होती आदल्या दिवशी. सगळं जेवण झाल्यानंतर मग आम्ही निघालो दुपारी बाहेर फिरायला. आमचा एक मित्र आहे, त्याचंच दापोलीला फार्म हाऊस आहे. जो एक मोठंच्या मोठं असं फार्म हाऊस आहे, ते बघण्याकरता आम्ही चाललो होतो. हे बघा ते काय छान असं हे दापोलीचे घरं आहेत. अजून खूपच छान अशी झाडं, हिरवीगार झाडं आहेत आणि बरीचशी रस्तेसुद्धा तसे चांगल्यापैकी आहेत, पण काही काही ठिकाणी खड्डे बरेच आहेत. तुम्ही जातानासुद्धा तुम्हाला दापोलीमध्ये हिरवंगार सगळीकडे दिसतं आणि कोकणातलं मिनी महाबळेश्वरसुद्धा या दापोली शहराला म्हटलं जातं. तर असं हे आमच्या घरापासून साधारण 1-2-3 किलोमीटरवरच माझ्या मित्राचा फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसला बघण्याकरता आम्ही सगळे जेंट्स लोक निघालो आहे. हे बघा मी बाजूला तुम्ही दिसतोय, हा सुद्धा एक शेतमळा आहे. त्या शेतमळ्यामध्ये बघा किती सुंदर आहे. असं करत पुढे तुम्हाला दिसेलच रस्तासुद्धा मातीचाच आहे, पण आजूबाजूची झाडं बघा किती सुंदर आहे. जंगलच आहे, जवळजवळ हे सगळं जंगलच होतं. आणि त्या साधारण 3-3.5 किलोमीटर आमच्या बहिणीच्या घरापासून हे असल्यामुळे आम्ही कारनीच गेलो. रस्ता पण किती छान आहे बघा. आजूबाजूला दोन्ही साईडला सुंदर अशी झाडे आहेत. टेम्परेचर पण अतिशय सुरेख होतं. साधारण 21-22 डिग्री दिवसा होतं. रात्री ते सांगितलं की 16-17 डिग्री तरी रात्री होईल. असं करता मी हे फार्म हाऊसच्या जवळ पोचलेलो आहे. किती छान असं फार्म हाऊस आहे बघा. सगळीकडे झाडी आहेत आणि समोर दिसते हे छोटंसं असं फार्म हाऊस बांधलेलं आहे. टिपिकल कोकणातलं घर जसं असतं तसं घर आहे. खूप अशी झाडं आहेत, आंब्याची, नारळाची, सुपारीची, काही मसाल्याची आहेत. नंतर आम्ही त्यांना तिथे सांगून ठेवलं होतं की नारळ काढायला, नारळ पाणी पिण्याकरता, कारण भरपूर नारळाची झाडं असल्यामुळे खूपच नारळ तिथे लागतात आणि नारळाचं पाणी पिण्याला खूप तर मजाच येते. हे बघा किती झाडं आहेत. 35 एकरचं हे फार्म हाऊस आहे आणि हे दिसते घर आहे. त्याच्यात फार्म हाऊसमध्ये बांधलेलं छोटंसं असं घर आहे आणि सगळी ग्रीनरी बघा किती छान आहे त्या फार्म हाऊसमध्ये. सुंदर अशी झाडं आहेत. मध्ये वादळ येऊन गेलं त्याच्यामुळे पण थोडीशी पडली असतील, पण तरीसुद्धा हे तुळशी वृंदावन बघा किती सुंदर असं वृंदावन आहे. नंतर हे मिरीचं झाड आहे, त्याला मिरी लागलेल्या आहेत. किती छान मिरी लागलेली आहेत. अशा बऱ्याच प्रकारची झाडं आहेत आणि हे आतमध्ये रूम आहे. छोटीशी अशी एक रूम आहे 2 जणांकरता. इथे एक रूम आहे. आतमध्ये गेल्यानंतर तिथे किचन आहे. हे दिसतं हे किचन. नंतर ही दुसरी एक रूम आहे. भरपूर गाद्या ठेवलेल्या आहेत. जर जास्त लोक असतील तर खाली टाकूनसुद्धा झोपता येतं. हा मोठाच्या मोठा वरांडा आहे पार्टी करण्याकरता. तर सुंदरच असा हा वरांडा आहे. दापोली जसं थंडगार गाव आहे, फार गरम होत नाही. रात्री तर फारच थंड असतं. आता काढलेले नारळ होते, त्याचं नारळ पाणी आम्ही पिणार होतो.
तिथूनचा जो केअरटेकर होता अतिशय चांगला असा माणूस आहे. पटापट त्यांनी नारळ तोडायला सुरुवात केली आणि मग आम्ही एकेकाने ते नारळ पाणी घेतलं. बघा किती सुंदर कापतोय. नारळ पाणी प्यायची मजा नेहमीच असते, छानच असते. नारळ पाणी पिणं मला तर खूपच आवडतं. बघा एखादा सराईत नारळ कापणाऱ्या माणसासारखा हा असा नारळ कापत होता. भरपूर पाणी होतं त्या नारळामध्ये आणि आम्ही सांगितलं होतं की आम्ही जरा 10 लोक येऊ, पण शेवटी लेडीज कंपनी आमची काय आली नाही, कारण खूपच थकले होते प्रवासात. हे बघा हे नारळ पाणी मी पित आहे. काय मस्त एकदम थंडगार नारळ पाणी होतं. पुढे तुम्ही बघितली दिसते ही मोठीच्या मोठी विहीर आहे. पावसाळ्यात तर खूप भरते, कारण एवढ्या मोठ्या फार्म हाऊसला काय काय ठिकाणी पाणी टाकायला लागतं आणि त्याच्याकरता ते पंप हाऊस दिसतंय. या पंप हाऊसमधनं पाणी ज्या झाडाला लागते हे दिसते. हे मुंग्यांचं वारूळ आहे. आपली ही वारूळ आपल्या शहरामध्ये बघायला मिळत नाही, पण ही अशी मोठीच्या मोठी वारूळ इथे दिसलं. आणि हे वारूळ म्हटलं का ह्याच्यात लाखोनी मुंग्या राहतात असं आलेलं आहे. आणि हे जेवढं वरती दिसते तेवढंच जमिनीखालीसुद्धा आहे. आणि वारुळामध्ये मुंग्यांचे सैन्य असतं एक, आणि निरनिराळ्या प्रकारचे डिपार्टमेंट त्यांच्याकडे असतं असं ऐकण्यात आलं आहे. एक जण संरक्षण डिपार्टमेंट करतं, एक जण मार्केटिंग असतं. मार्केटिंग म्हणजे कुठे काय पडलं असेल तर ती फौज जाते, मग तिथे ती सगळं सर्वे करते आणि मग इथे येऊन ते अन्न आणि हे वारुळात घेऊन येतात. आतमध्ये नेटवर्कसुद्धा खूप मोठं असतं वारुळामध्ये. ही बघा ही विहीर बघा केवढी मोठीच्या मोठी अशी विहीर आहे. आता पाणी तर थोडंसं खाली गेलेलं आहे, पण 12ही महिने या विहिरीला पाणी असतं. पावसाळ्यात तर अगदी वरपर्यंत पाणी भरलेलं असतं. पावसाळ्यात या फार्म हाऊसमध्ये तर अतिशय सुरेख अशी हवा असते आणि सिनरी तर बघण्यासारखी असते, कारण सगळीकडे झाडंच आहेत. सुपारीचं आहे, आंब्याचे आहेत, निरनिराळ्या प्रकारची झाडं आहेत. हे बघा एक सुंदर असं फार्म हाऊस आहे. आता आम्ही त्या फार्म हाऊसला एका एंट्री गेटनी आलो, आता दुसऱ्या एंट्री गेटनी जाणार आहोत. आम्हाला तिथे बघायचे होते, तिथे बंगल्याकरता प्लॉट पण होते. त्याच माझ्या मित्राचंच एक कंपनी आहे, ते हे प्लॉट विकतात. हे चाललो आहे आम्ही त्याच्या फार्म हाऊसमधनंच. 35 एकर मोठं असल्यामुळे आतमध्येच रस्ते आहेत केलेले आहेत. आणि झाडं बघा किती काय सुंदर झाडं आहेत. किती वर्षापूर्वीची ही झाडं आहेत. सगळी ग्रीनरी, छान अशी ग्रीनरी आहे फार्म हाऊसमध्ये. प्रचंड शांततासुद्धा ह्या फार्म हाऊसमध्ये आहे. पक्ष्यांचे आवाज, निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज तर इथे येत असतात. आपल्या मुंबईसारखे गाड्यांचे आवाज तर बिलकुल नाही. नारळाची झाडं बघा किती अप्रतिम अशी नारळाची झाडं आहेत. केवढी मोठीच्या मोठी अशी ही बाग आहे. म्हणजे आतमध्ये फिरण्याकरता सुद्धा तुम्हाला मोटरसायकल लागते, एवढं मोठं हे जागा आहे. किती सुंदर असं रस्तासुद्धा किती सुंदर आहे. आता आपण चाललो आहे ते प्लॉट बघण्याकरता. बंगलो प्लॉट्स आहेत असे एका उंच टेकडीवर आहे आणि तिथून सुंदर असा व्ह्यू मिळतो.
हे आहे सगळे प्लॉटचं एरिया. इथेच त्यांनी स्वतःचं एक मंदिर बांधलेलं आहे स्वतःच्या त्याच्याच प्लॉट एरिया फार्म हाऊसमध्ये. हे बघा इथे जे निसर्ग हिल्स बाय स्किल हाऊस रिलेटर असे त्यांची कंपनी आहे. आणि तिथून त्या प्लॉटच्या इथून हे दिसणारं व्ह्यू आहे. किती सुंदर टॉपवरनं व्ह्यू दिसतोय. आजूबाजूला बघा किती सुंदर अशी ग्रीनरी आहे. इथे एक दोघांनी घेतलेले आहेत. हे जर कोणाला घ्यायचं असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. हे प्लॉट्स बघे व्यवस्थित बांधून ठेवलेलं आहे रस्ता. आणि हे लेफ्ट हँड राईट हँड साईडला प्लॉट्स अवेलेबल आहेत. आणि एक दोघांनी इथे घेतलेले आहेत. तर एकाने इथे बघा हे असं एक घर पण बंगलोसुद्धा त्याचा बांधलेला आहे. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की या प्लॉटवर तुम्ही काय प्रकारचा बंगला बांधू शकता, किती मोठाच्या मोठा बंगला बांधू शकतात. या माणसांनी हे बंगला बांधून मस्त की इथे झाडं पण लावलेली आहेत. तर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये तुमच्या झाडं पण लावू शकाल, भाजीपाला सगळं काय घेऊ शकाल. कारण आजूबाजूला बघा जमीनसुद्धा छान आहे, सगळीकडे ग्रीनरी आहे, शांतता तर प्रचंड शांतता अशी आहे. मेन रोडला सुद्धा चांगलं कनेक्शन आहे. किती वरांडा बघा छान आहे यांनी बांधलेला आहे. तर असा हे प्लॉट आहे. मग आम्ही आलो घरी संध्याकाळी आणि मग संध्याकाळी होती डिनर पार्टी. हे बघा हे सगळं चकणा ठेवलेलं आहे. आज चकण्याकरता होती सुरमई फ्राय, हरणी बंदरवरून आणलेली सुरमई फ्राय होती. नंतर शेव बटाटा पुरी होती खाण्याकरता. त्याची सगळी तयारी चालू आहे. सुरेख असं बेत होता संध्याकाळच्या जेवणाचा. ही कोलंबी फ्राय, भरपूर मासे माझ्या बहिणीने आणून ठेवले होते घरी. 3 दिवसाचा आमचा मुक्काम होता. त्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे मासे. ही आहे सुरमई फ्राय एकदम मस्त. आणि नंतर ते संध्याकाळी पण होतं सुरमईचं कालवण आणि गरमागरम भात. कारण चकणाला पण भरपूर आम्ही शेव बटाटा पुरी पण खाल्ली, कोलंबी फ्राय होती, सुरमई फ्राय होतं, ज्याला पाय असेल त्याला थोडं व्हेज पण होतं. असा भरपूर असा बेत आमचा पहिल्या दिवशीचा होता. आणि आता पुढचे 2 दिवस पण तुम्ही नेक्स्ट एपिसोडला बघू शकाल. ही हिरवी चटणी होती. नंतर 2 दिवस आम्ही खूप फिरणार होतो. तर आजचा हा एपिसोड पहिल्या दिवशीचा होता. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल विनया भटक्या. लाईक करा, कॉमेंट्स करा. आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तुम्हाला निरनिराळ्या ठिकाणी मी घेऊन जाईल दापोलीमध्ये साईट सीइंग काय आम्ही केलं ते बघण्याकरता. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.